नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। आनंदाची बातमी काय आहे तर माझ्या बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या म्हणतात ताई आमचा फॉर्म पात्र आहे, आम्ही पात्र आहोत तरी आम्हाला हप्ता मिळत नाही। आम्हाला नोव्हेंबर पासून, फेब्रुवारी पासून, जानेवारी पासून, मार्च एप्रिल आम्हाला हप्तेच मिळाले नाही, ताई आम्ही पात्र आहोत तरी आम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता मिळाला नाही। तुम्हाला काय सांगितलं होतं, जर तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुम्हाला हप्ता मिळणार आहे। तर संबंधित लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तीच मी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। आता पुढे एक माहिती देण्याच्या अगोदर एक सांगणार आहे तुम्हाला की तुमचं अकाउंट आता ज्या बँकेमध्ये आहे तिथेच राहू द्या। तुमचं अकाउंट इकडनं काढलं, तिकडचं अकाउंट दिलं, तिकडचं काढलं, हे अकाउंट बंद केलं, ते अकाउंट चालू केलं, ही डीबीटी ऍक्टिव्ह केली, असं कोणीही काहीही करू नका। जे अकाउंट तुम्ही अगोदर दिले, ज्या अकाउंट मध्ये लाडक्या बहिणीचे पैसे येतात तेच अकाउंट कायम राहू द्या। ह्याच्यामध्ये सध्या तरी कोणीही बदल करू नका। ज्यांचे हप्ते आता बंद आहेत, पात्र असूनही हप्ते येत नाहीत, त्यांनी कोणीही आता आपल्या अकाउंट मध्ये अजिबात फेरबदल करू नका, नाहीतर डीबीटी इनऍक्टिव्ह होते आणि डीबीटी इनऍक्टिव्ह झाल्यावर मग पुढे प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो। पहिलं माहिती देते तुम्हाला की आनंदाची बातमी काय आहे। तर आनंदाची बातमी काय आहे माहितीये का, आपल्या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडून ही माहिती आलेली आहे। तर माहिती अशी आहे की ज्या महिला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल किंवा मागच्या कितीही काळापासून 6 महिन्यापासून किंवा त्यांना मार्च एप्रिलचा हप्ता आला नाही, अशा महिला ज्या पात्र आहेत पण त्यांचा लाभ काही कारणास्तव बंद झालेला आहे, तर त्यांचा लाभ परत एकदा चालू करण्यात येणार आहे। जर तुम्ही पात्र असाल तरच तुमचा लाभ चालू होणार आहे। आता ही प्रक्रिया कशी असेल तर तुमच्या फॉर्मची पडताळणी केली जाईल, तुमच्या अकाउंटची माहिती घेतली जाईल। डीबीटी जर इनऍक्टिव्ह असेल तर सरकारकडून डीबीटी इनऍक्टिव्ह केली असेल ना, तर ती डीबीटी तुमच्या अकाउंटची ऍक्टिव्ह केली जाईल। त्यानंतर ही सगळी माहिती घेऊन सगळी पडताळणीमध्ये जर तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला परत एकदा वितरण चालू होणार आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत। आलं लक्षात तुमच्या? ही माहिती तुम्हाला मी किती वेळा दिली की काळजी करू नका, तुम्ही पात्र आहात ना, तर पात्र लाभार्थी एक सुद्धा अपात्र होणार नाही। हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांनीच आपल्याला सांगितलंय की पात्र महिला योजनेच्या अंतर्गत एकही बाहेर जाणार नाही। हे मी पहिल्या दिवसापासून सांगते आणि सरकारने पण आता हीच माहिती दिली जी मी माहिती तुम्हाला देत होते एवढ्या दिवसापासून। योजनेच्या पहिल्या दिवसापासून जी माहिती मी दिली आहे ना तीच सरकारने आता आपल्याला माहिती दिली। म्हणून म्हणते मनीषा धुमाळ ऑफिशियल युट्यूब चॅनल महाराष्ट्रातलं एकमेव खात्रीशीर चॅनल आहे जे तुम्हाला सरकारकडून माहिती देण्याच्या अगोदरच तुम्हाला माहिती देत असतं। त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर पण करा। ज्या महिलांना हप्ता मिळत नाही त्यांना आपल्याकडनं काहीतरी मार्गदर्शन मिळेल म्हणून सांगत आहे। आता कोणीही अकाउंट मध्ये फेरबदल करू नका आणि तुम्ही पात्र आहात पण तुम्हाला हप्ता मिळाला नाही तर काळजी करू नका। आता तुमच्या फॉर्मची पडताळणी होईल आणि तुम्हाला हप्ता सुद्धा सुरळीत चालू होईल। आता तुम्ही म्हणाल ताई आम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता मिळेल का, आम्हाला जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता मिळेल का, तर या संदर्भात अजून माहिती आलेली नाही। जर त्यांनी ठरवलं की या महिलांना हप्ता द्यायचा आहे तर नक्कीच तुम्हाला मागचे हप्ते पण येतील, पण शक्यतो आपल्याला पेंडिंग हप्ते येत नाहीत आणि ह्याच्यावर अजून माहिती आली नाही। माहिती आल्यावर तुम्हाला सांगणार आहे। आता ह्याच्यामध्ये की ताई आम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळेल का, तर हे बघा ही पडताळणी जी आहे त्या पडताळणीला वेळ लागेल। आता सरकारकडून जर असं ठरलं की चला मे महिन्याचा हप्ता आपण या महिलांना वितरण करू तर नक्कीच तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे। फक्त तुम्ही तिकडे पात्र आहात हे जर त्यांना कळलं तर तुम्हाला मे महिन्याचं वितरण सुद्धा नक्की होईल, काळजी करू नका। बाकी सगळी माहिती तुम्हाला देत आहे। ह्याच्या अंतर्गत तुमच्या काही कमेंट असतील तर मला कमेंट करा। आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। कोणीही टेन्शन घेऊ नका, जेवढ्या महिला माझ्या पात्र आहेत त्या सगळ्यांना हप्ता मिळणार आहे आणि सगळी माहिती मी सरकारपर्यंत पोहोचवतच आहे, काळजी करू नका। दुसरं म्हणजे ज्या महिलांची केवायसी झालेली नाही त्या महिलांना हप्ते मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या। ज्या महिलांची केवायसी झालेली आहे त्या पात्र आहेत त्यांना हप्ता मिळणार आहे जर त्या पात्र असतील तर। आलं का लक्षात? तुमची केवायसी झाली नसेल तर ज्या वेळेस तुमची केवायसी होईल, तुम्ही केवायसी मध्ये पात्र व्हाल तेव्हाच तुम्हाला हप्ता मिळणार आहे। त्यामुळे ते एक नक्की तुम्ही लक्षात घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, लवकरच आपल्यासाठी ई केवायसीचं ऑप्शन जे आहे ते आपल्याला देण्यात येणार आहे। पोर्टल आपल्यासाठी लवकरच चालू करण्यात येणार आहे, काळजी करू नका। आपण माहिती पाठवलेली आहे, लवकरच आपलं पोर्टल चालू होईल अशीच माहिती तुम्हाला मी आता देत आहे आणि लवकरच आपल्या पोर्टलवर तुम्ही जाऊन केवायसी करू शकणार आहात। जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला हप्ता मिळेल केवायसी झाल्यावर। कशी वाटली ही माहिती मला नक्की कमेंट करून सांगा। आहे ना आनंदाची बातमी? चला तर मग परत भेटू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।